मध्ये पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना आपण पाहतोय. धामणी वर्सेस वाशिवली या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना आपण धामणी संघाला पाहतोय. सलामीची जोडी मात्र मैदानात पाठवली धामणी संघाची. भरत आणि सुरेश स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. भरतला नॉन स्ट्राइक एंडला सुरेश असेल. हॅलो, गोलंदाजीचा विचार केला तर वाशिवली संघाकडून पहिले षटक मेडेंट्री पॉवर प्लेचं हे षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय जनार्दनला. ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला मात्र बाय असेल. 56 धावा आपण कवटेवाडी संघाच्या पाहिल्या गेल्या. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत होता, चांगली झेल पकडली गेली. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय धामणी संघाचा. भरत बॅक टू द डग आउट. मध्ये आपण पाहिलं गेलं नाईटच्या रजनी शृंखलेमध्ये आपण बेचकरवाडी या आयोजनामध्ये देखील पाहिलं होतं. चॅम्पियन ठरला होता तो धामणी. हॅलो, या ठिकाणी आल्या त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी हॅलो हॅलो एक चौकार आलाय नानाच्या बॅट मधून. जरी पहिल्या चेंडूवरती कुठेतरी विकेट त्या ठिकाणी मिळवली होती जनार्दनने, त्यानंतर मात्र नानाला प्रमोट केलं गेलंय. नानाने पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका सजवला, एक चौकार आलाय. या चौकाराने मात्र खातं ओपन झालंय. त्या ठिकाणी पुढे चांगला त्या ठिकाणी मात्र कट केला गेलाय. थर्ड बॅटला येतोय हा एक पुन्हा चौकार. डीजे आहे त्यानुसार मात्र डीजे मास्टर देखील त्या ठिकाणी गाणी वाजवतो. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स चेंडू अडवला गेलाय क्षेत्ररक्षकाने. चेंडूची फेकी होईस तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी थोड धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय नाना टू सुरेश अशी ही जोडी या ठिकाणी मैदानात खेळत असताना धामणी संघाची चांगली धावसंख्या त्या ठिकाणी लगावली गेली आहे. धाव फलकावाचा विचार केला तर 10 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत पाहतोय धामणी संघाच्या. एक गडी बाद मात्र त्या ठिकाणी झाला गेलाय. भरत जो पहिल्या चेंडूवरती बाद होऊन तंबूत परतला गेला, त्यानंतर मात्र नानाला प्रमोट केलं गेलं. नानाने काय फलंदाजी त्या ठिकाणी साकारली गेली आहे. अद्यापर्यंत चांगली फटकेबाजी मात्र नाण्याच्या बॅट मधून आपण पाहिली गेली आहे. मेडेंट्री पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाचा मात्र पुरेपूर फायदा त्या ठिकाणी उचलला गेला या नाना या फलंदाजाने. या ठिकाणी कुठेतरी या रनअप मध्ये बिघाड होतीये गोलंदाजाची. डेड बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चांगलं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. कौतुक करावं तितकं कवी आयोजकांचं. त्या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र जनार्दनने त्या ठिकाणी कमबॅक केलं गेलं आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली. हा मात्र एक चांगला चेंडू आपण पाहिला. पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवला कॅप्सूल मध्ये. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतो आउटफील्ड. खूपच फास्ट चेंडू येतोय चौकार. ओव्हर टू द डीजे.
संघाकडून गोलंदाज वापरला जातोय सचिन. या सचिनला कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल वाशिवली संघाला. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या गेल्या आहेत. चांगली फटकेबाजी मात्र राहिली गेली आहे नाना या फलंदाजाची. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होती. या ठिकाणी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता सुरेश या फलंदाजाचा. अगदी स्लोअर गतीने त्या ठिकाणी चेंडू हाताळला गेला गोलंदाज सचिनने. चांगली त्या ठिकाणी मात्र फलंदाजाची स्टँडिंग ओळखली गेली आहे, त्यानुसार त्या ठिकाणी गोलंदाजी केली गेली आहे. पुन्हा त्या ठिकाणी काय सुरेख चेंडू हाताळला होता, परंतु पंचांनी त्या ठिकाणी मात्र इशारा केला वाईट बॉलचा. म्हणजे खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेला या गोलंदाज सचिनने. पंचांनी कुठेतरी त्या ठिकाणी दंडित केले गेले. अवांतर धाव मिळाली जाते. 15 धावावरती लागल्या जात आहेत धाबडी संघाच्या. या ठिकाणी लोअर फुल टॉसचा चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी मात्र चांगला फटका सजवला सुरेशच्या बॅट मधून आलेला हा पहिलाच चौकार. ओर टू डीजे. चांगलं त्या ठिकाणी मात्र क्रिकेटिंग दाखवली गेली आहे सुरेशच्या माध्यमातून. कुठेतरी सिंगल धाव गेली गेली आहे आणि स्ट्राईक मात्र त्या ठिकाणी रोटेट केली गेली आहे. क्रिकेट खेळत असताना स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकं महत्वाचं असतं. तेच करत असताना या ठिकाणी सुरेश मात्र अक्कलबंदीने फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय नानाला. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर धाबडी या संघाच्या. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नाना या फलंदाजाचा प्रयत्न सफल झाला. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली गेली आहे. धावफलक स्थिर आपण पाहतोय 24. एक गडी मात्र बाद झाला गेलाय. स्ट्राईक एंडला नानाला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण सुरेशला पाहतोय. या ठिकाणी नानाने मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेडिंग एज लागली गेली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र अवघी सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 25 धावा धावफलकावरती मात्र लागल्या गेल्या धाबडी संघाच्या. ओर टू द डिश.
दुसरा चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. चेंडू पुरवायचा आहे आणि फटका तितका सुरेख आपण पाहिला होता. नानाच्या बॅट मधून आलेला तो षटकार. चेंडू मात्र झालाय आउट ऑफ द पार्क. दुसरा चेंडू घ्यायचा आहे. चांगला फटका आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती. पहिला चेंडू त्या ठिकाणी फेस करत होता गोलंदाज मोतीराम. या मोतीरामच्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आपण पाहिला नाना याच्या फलंदाजाचा. 31 धावा. हॅलो 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 त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लेडिंग एज मात्र लागली गेली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करत नाही तोपर्यंत एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. तिसरं षटक मार्गस्थ जाताना आपण पाहतोय अद्यापपर्यंत धावफलकावरती 32 धावा मात्र लागल्या गेल्या. 0 रन्स वरती मात्र पहिली विकेट गमावली गेली होती. चांगली साजेदारी देखील आपण पाहतोय धावणी संघाकडून. 32 धावांची त्या ठिकाणी साजेदारी झाली गेली. नाना आणि सुरेश या दोन्ही फलंदाजांची चांगली फटकेबाजी देखील राहिली गेली मैदानात. या ठिकाणी मोतीरामचा चेंडू होता त्या ठिकाणी मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता सुरेश या फलंदाजाचा. बॅटची एज तर लागली गेली. अवघी सिंगल धाव त्या ठिकाणी मॅचचा बॉल आलाय तो घ्यायचा आहे. चला गेम बॉल घ्यायचा आहे. तिसरं षटक मोतीराम या गोलंदाजाचं. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मात्र राहिलं गेले या मोतीराम गोलंदाजाचं. गोलंदाजाची खासियत असते जरी फटका आला तरी कमबॅक करणं मात्र त्या ठिकाणी जो गोलंदाज ओळखला जातोय तो खरा गोलंदाजीवरती मात्र त्या ठिकाणी आपली बाब दाखवतोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. धावफलक आपण पाहतोय 33 धावा. तिसरं षटक पहिल्या चेंडूवरती जरी षटकाला आला होता त्यानंतर मात्र थांबवलं गेलं या नाना या फलंदाजाला गोलंदाज मोतीरामने. या ठिकाणी पुन्हा काय चेंडू हाताळला गेला. यॉर्कचा चेंडू होता. चेंडू आलाय निर्धाव. षटक मात्र संपलं गेलं. 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. डीजे शेवटचं आणि अंतिम षटक या इनिंग मधलं मात्र घेऊन येतोय गोलंदाज अशोक. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील कितपत टार्गेट त्या ठिकाणी मात्र चेस करण्यासाठी दिलं जाईल ते वाशिवली संघाला. पहिला चेंडू या ठिकाणी फेस केला गेलाय. फटका सजवलाय मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. एका क्षेत्ररक्षकाने मात्र चुकी केली गेली आहे. चुकीला मात्र माफी नाही आहे कारण तितकी रनिंग देखील आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चांगला ताळमेळ देखील दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. जरी क्षेत्ररक्षकाने चुकी केली तरी तितकी त्या ठिकाणी मात्र चपळता दाखवली गेली आहे. या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी मिडऑनला फटका सजवलाय. चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी मात्र चुकीचा थ्रो आणि तितकंच चुकीचं त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहतोय. नाना सारखा फलंदाज होता
कोणी क्षेत्ररक्षक असला तरी त्या ठिकाणी मात्र नानाला बाद करण्याचा प्रयत्न करेल, तसं काही घडलं गेलं नाही. या नानाला हे जीवदान मात्र मिळालं गेलंय. अजूनही मात्र 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातल्या आणि स्ट्राइक एंडला मात्र नाना असेल. या जीवदानाचा फायदा उचलेल का हा नाना, फार मात्र गरजेचं असेल. फायदा फायदा म्हणजे त्या ठिकाणी जर नाना बाद असता तर हा षटकार मात्र आला गेला नसता. चांगला फटका आलाय नानाच्या पॅड मधून. ब्रँडेड षटकार डीजे. गेला जीवदान मिळालं म्हणजे त्या जीवदानाचा मात्र त्या ठिकाणी फायदा. पुन्हा या ठिकाणी शॉर्ट पिच चेंड होता, पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवलाय. उचलताना आपण पाहतोय नानाला. धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती. हॅलो, पुन्हा एक निर्धाव चेंडू होतोय. या संपलं जातंय. गाला. हॅलो हॅलो.
छत्रपती संघाचा एक चांगला फलंदाज त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र ठरला जातोय. विनंती असेल मोहन आपण येऊन या ठिकाणी ट्रॉफी कलेक्ट करून घेऊन जायची आहे. जाऊयात मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्यायचंय पंच आपण देखील त्या ठिकाणी सांगायचंय खूप उशीर झाला गेलाय. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहतोय. सत्तेचाळीस धावांचे त्या ठिकाणी मात्र टार्गेट चेस करायचं. वाशिवली संघाला सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली. सलामीला मात्र आपण पाहतोय जनार्दन आणि हर्ष स्ट्राइक एंडला पाहतोय. हर्ष नॉन स्ट्राइक एंडला जनार्दनला पाहतोय. 24 चेंडू आणि 47 धावा करायची. आता कंपल्सरी चेसिंग असेल सामन्याला. त्या ठिकाणी मात्र ग्रीन सिग्नल येतोय. पहिला चेंडू हाताळतोय गोलंदाज भरत. काय लाजवाब त्या ठिकाणी चेंडू हाताळला गेला आहे. अगदी ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. अर्करचा चेंडू हाताळला गेला आहे. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी मात्र सांगता झाली गेली आहे. चांगला त्या ठिकाणी मात्र चेंडू हाताळला गेला आहे. जास्त टीम मीटिंग देखील घ्यायची नाही मित्रांनो. जरा स्पीडअप ठेवायचं आहे सामन्यामध्ये. ठिकाणी मात्र फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी मात्र मागणी केली साठी. या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंगला आहे. या ठिकाणी चेक केलं जात आहे. डिसिजन थोडं क्रिटिकल आहे. या ठिकाणी टाइम लागला जातोय. अजून डिसिजन त्या ठिकाणी पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांना वेळ लागतोय. पंचांचा निर्णय येतोय. या ठिकाणी मात्र नॉट आउट देण्यात येतोय. म्हणजे फलंदाज त्या ठिकाणी सेफ होतोय. अवघी सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि संघाचं त्या ठिकाणी खातं मात्र ओपन केलं गेलंय. पुन्हा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली गेली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा धावफलकावरती लागल्या जाते. वाशिवली संघाच्या 3 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात आला आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. भरत या गोलंदाजाची आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली. काय वेग त्या गोलंदाजीचा आपण पाहतोय. या फलंदाजांना अगदी जगडून मात्र ठेवलं गेलं या भरत गोलंदाजाने. आता मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहतोय हर्षला. फुल टॉस होता त्या ठिकाणी. चांगला फटका सजवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी मात्र धोक्याची घंटा वाजली जाणार का.
पंचांचा बोट आकाशाला, गवसणी घालते म्हणजे फलंदाज बाद. डीजे धोका फलंदाज केला जातो या मोतीराम. 47 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करत असताना मात्र मालवाडी संघाचा कर्णधार आणि जांभूळवाडी संघाचा कर्णधार आपण टॉसविन साठी यायचं आहे, म्हणजे कवडेवाडी संघाला त्या ठिकाणी बाय देण्यात आली आहे. आणि आयोजकांचा सिरियल प्रमाणे त्या ठिकाणी मात्र सामने खेळवले जातील. तर मालवाडी संघाचा कर्णधार आणि जांभळवाडी संघाचा कर्णधार आपण टॉसविन साठी यायचा आहे. आणि जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल तो संघ आणि चौधरवाडी या दरम्यान मात्र सेकंड राऊंडचा दुसरा सामना होईल. या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, करणार नाहीये चुकी, फलंदाज बाद. डीजे फलंदाजांना विनंती असेल आपण पुढचे फलंदाज तयार राहायचे. आयोजकांना जरा सहकार्य करा मित्रांनो, खूप उशीर झालाय, अजूनही आपण पहिला राऊंडच खेळतोय. सचिन धोका फलंदाज रवाना केला गेलाय. चला विनंती करतोय मालवाडी, हॅलो, मालवाडी संघाचा कर्णधार आणि जांभूळवाडी संघाचा कर्णधार अपील मात्र त्या ठिकाणी झाली गेली होती. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. पहिलं षटक संपलं गेलंय. धाव फलकाचा विचार केला तर 2 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय वाशिवडी संघाची. डीजे नानाला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. या ठिकाणी बॅटची लेडिंग एज लागली गेली आहे, चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय, फलंदाज बाद होतोय. जनार्दन बॅक टू द डगआउट. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. चला जांभूळवाडी संघाचे खेळाडू कुठे असतील आपण स्टेजच्या मागे यायचंय. आपला कर्णधार त्या ठिकाणी आपली वाट पाहतोय. नौका फलंदाज
प्रवीणला पाहतोय. यानंतरचे सामने मात्र 3 षटकांचे राहतील. सांबळवाडी ऑन द टॉस आणि चूज टू बॅट फर्स्ट. आमंत्रित केले गेले मालवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. काय लाजवाब त्या ठिकाणी गोलंदाजी चालू आहे. आपण पाहतोय धावणी संघाची. पुन्हा एका निर्धाव चेंडू येतोय. धक्का फलंदाज गेला होता प्रवीण. शरीर यष्टी पाहता जर फटके सजवले तर निश्चितपणे त्या ठिकाणी मात्र ग्राउंडच्या बाहेर येतील. ते फटके मात्र सजवले जातील का या प्रवीण फलंदाजाकडून, कारण अत्यंत गरज आहे त्या फटक्यांची. पुन्हा त्या ठिकाणी मात्र अगदी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न झाला गेला, कारण तितका वेगाने त्या ठिकाणी चेंडू हाताळले जात आहेत नाडा या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडू आला गेला. या 2 धावा मात्र धावफलकावरती. वाशिवली संघाच्या दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय नाना या गोलंदाजाचं. काय लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी धाव मात्र घेतली जाते. बघता बघता ही धाव देखील कंप्लीट केली जाते. या एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकलं जातं. या 3 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय वाशिवली संघाची. यानंतर मात्र सामना असेल त्या दोन्ही टीमने तयार राहायचंय. मालवाडी आणि सांबळवाडी दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयार राहायचंय. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाने मात्र केली आहे चुकी. चेंडू निघून गेलाय. चौकार. डीजे हॅलो 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 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. 7 धावा अवघ्या धावफलकावरती आपण पाहतोय वाशिवली संघाच्या. 3 गडी मात्र बाद झाले गेले आहेत. सुरेश गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली. अगदी जखडून मात्र ठेवलं गेलंय वाशिवली संघाला. 47 धावांचं टार्गेट समोर होतं. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता अजूनही 40 धावांची मात्र गरज असेल वाशिवली संघाला. सॉरी 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. ही 1 धाव म्हणजे 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात वाशिवली संघाच्या. आपल्या स्लोली क्रिकेट आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांपासून मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवलं गेले वाशिवली संघाला. या ठिकाणी पुन्हा एका फटका सजवला कौरव पॉइंटला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या वाशिवली संघाच्या. गोलंदाजाचा विचार केला तर सुरेश त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र त्रिफळाचे फलंदाज होतोय 5. डीजे
10 धावा धावफलकावरती पाहतोय 47 धावा चेस करत असताना कुठेतरी बॅकफुटला आपण पाहतोय वाशिवली संघाला. कारण तितक्या चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी गोलंदाजी आपण धामणी संघाची पाहिली गेली आहे. या ठिकाणी पुन्हा दांड्या गुल डीजे त्या ठिकाणी थांबवलं गेलंय वाशिवली संघाला. धामणी संघाने काय लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी राहिली गेली. या ठिकाणी फटका सजवला स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवणार उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 35 धावेची मात्र गरज असेल विजयासाठी वाशिवली संघाला. या ठिकाणी पूर्णपणे औपचारिकता मात्र या सामन्यामध्ये राहिली गेली आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती जाऊन राहिली गेली वाशिवली संघ. काही वेळाने का होईना परंतु हा फटका आलाय प्रवीणच्या पाठ मधून. बॅकवर्ड स्पेअर लागला येतोय प्रवीण ब्रँड षटकार. चला चेंडू पुरवायचा मैदान. लागतील षटका त्या ठिकाणी मात्र फटका सजवला गेलाय प्रवीणने. आलाय एक षटकार. हे फटके मात्र आधी हवे होते. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या पुन्हा तोच फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र अंगेष्टीवरती आदळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी झाली गेली आहे. पुन्हा एक निर्धाव चेंडू येतोय या संदीप या गोलंदाजाचा. चारही गोलंदाजांचा विचार केला तर लाजवाब त्या ठिकाणी गोलंदाजी राहिली गेली आहे धामणी संघाची. ज्याप्रमाणे पहिले षटक हाताळलं गेलं होतं भरतने, त्याने देखील चांगली कामगिरी पार पाडली होती. त्यानंतर नानाने आणि त्यानंतर मात्र सुरेशने देखील चांगलं त्या ठिकाणी षटक हाताळलं गेलं होतं. आणि आता हा गोलंदाज आपण पाहतोय संदीपला त्यांच्या पावलांवरती पाऊल ठेवून त्या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी साकारली जाते. या हा पुढचा चेंडू प्रवीण मारा करतोय. पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. या एक अवांतर धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल.
19 धावा धावफलकावरती पाहतोय त्या शिवली संघाच्या. हा देखील ब्लॉकचा चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. षटक संपण्याचा इशारा येतोय. पंचांचा षटक संपलं गेलंय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे गोडगोड कौतुक. आणि यानंतर मात्र सामना होईल जांभूळवाडी वर्सेस बालवाडी या दोन संघांदरम्यान.